नमस्कार मंडळी, आपलं हे ढोकळ्याचं बॅटर किती छान फर्मेंट झालं आहे बघा. तर त्यासाठी मी 2 वाट्यात चण्याची डाळ घेतली होती आणि छोटीशी वाटी तांदूळ घेतला आहे आणि ते स्वच्छ धुवून 4 ते 5 तासासाठी भिजायला घातलं होतं. त्याचबरोबर पोहे आणि उडदाची डाळ तीसुद्धा भिजायला घातली होती. 5 तासानंतर ते आता मी मिक्सरमध्ये वाटायला घेतलं आहे. थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं आहे आणि एकदम बारीक अशी त्याची पेस्ट करून घेतली. सगळं मिश्रण वाटून झालं आहे. वाटल्यानंतर त्याला छान फेटून घेतलेलं आहे आणि रात्रभरासाठी झाकून ठेवलं होतं. सकाळी छान फर्मेंट झाले. आता काही मसाले टाकून घेऊया. मिरची, लसूण, आलं, थोडीशी साखर वाटून घेतली होती. आता मीठ आणि मसाला, हिंग, हळद टाकून छान फेटून घेतलं आहे तेल घालून. परत एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि हे आता मी इडलीच्या पात्रांमध्ये सगळं मिश्रण ओतून घेतलं आहे. इडलीचं भांडं आधीच गरम करायला ठेवलं होतं. त्यातलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये सगळ्या डिश लावून घेऊया आणि 15 मिनटासाठी उकळून देऊया. त्यानंतर आता 15 मिनटाने बघा किती छान आपले हे जे ढोकळा आहे ते छान फुललेलं आहे. आता फोडणीची तयारी करूया. तर त्याच्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, हिरवी मिरची, थोडीशी साखर, लिंबाचा रस टाकून थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि आता याची आपण फोडणी आहे ते आपण ढोकळ्यांवर ओतून घेऊया. खूप छान ढोकळा झालेला आहे. त्याच्यावर मी कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरंसुद्धा टाकलं आहे. त्यानंतर एक छोट्याशा डिशमध्ये सुद्धा केलं होतं आणि आता तुम्हाला मी दाखवते. त्याला किती सुंदर अशी जाळी पडली, एकदम हलके फुलके खूप सुंदर झाले. हा जर ढोकळा तुम्ही केलात ना, तर पहिल्यांदा केलात ना तरीसुद्धा चुकणार नाही. तर बघा किती सुंदर जाळी पडली आहे आणि किती सॉफ्ट झाला आहे. या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. जर तुमचा ढोकळा कितीही चांगला केला तरी बिघडत असेल ना, तर हा ढोकळा नक्की एकदा ट्राय करा. चला तर मग बाय.